नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिंतूर शहराचा सर्वांगीण विकास हाच ध्यास. नगराध्यक्ष प्रताप देशमुख. जिंतूर येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माझ्यावर नागरिकांनी व नगरसेवकांनी जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे व कटिबद्धतेने काम करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी केले. शुक्रवारी दिनांक दुपारी 2 ते 3 वाजता नगराध्यक्ष पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पदग्रहण सोहळ्यासाठी कार्यक्रमाला नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, भाजप तालुका शहर अध्यक्ष गोविंद थिटे, डॉक्टर पंडित दराडे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रतापराव देशमुख म्हणाले की सन 2007-08 मध्ये नगराध्यक्ष असताना शहराच्या विकासासाठी अपेक्षित संधी मिळू शकल्या नाहीत. मात्र यावेळी जिंतूर शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा ठाम निर्धार केला आहे. शहराची ओळख असलेल्या बाण उलटी नदीच्या साफसफाई व सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली असून हे काम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जाणार आहे. शहरात सध्या भुयारी, गटार योजना, धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना गैरसोयींना सामना करावा लागत आहे. मात्र ही कामे पूर्ण झाल्यानंतर जिंतूर शहर अधिक स्वच्छ व सुसज्ज नियोजनबद्ध स्वरूपात उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंदू मुस्लिम धार्मिक स्थळाचा समतोल विकास करून सामाजिक सलोखा जपण्यावर भर दिला जाईल. पक्षपात न करता शहरातील सर्व प्रभागामध्ये समान न्यायाने विकास कामे केली जातील. विशेषतः मुस्लिम समाजाने माझ्यावर मोठा विश्वास दाखवला असून त्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्व समाज घटकांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. व्यवस्था विकसित झालेली असून त्याचे शास्त्रशुद्ध नियोजन करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल. नगर परिषदेतील सर्व 25 नगरसेवक हे माझे कुटुंब असून सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास साधला जाईल असे त्यांनी नमूद केले. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. रखडलेल्या रस्त्यासाठी दिशा निधी आणून पक्के व दर्जेदार रस्ते तयार केले जातील. तसेच युवकांसाठी क्रिकेट व इतर खेळांसाठी क्रीडा सखोल, सांस्कृतिक उपक्रमासाठी नाट्यगृह उभारण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. पदग्रहण समारंभानिमित्त प्रथम मी आपल्या इथं जमलेले सर्व जिंतूर शहरातील हिंदू समाजातील सर्व माझे ज्येष्ठ त्यांचं प्रथम त्यांना नतमस्तक होऊन दंडवत करतो. तसेच आमचे सर्व शहरातील मुस्लिम बांधव ज्यांनी आमच्यावर विश्वास टाकला, उनका भी मैं तहे दिल से उनका शुक्रिया अदा करता हूँ. और इथं सर्व जमलेले ज्येष्ठ नागरिक, विशेष करून माझे पत्रकार बांधव, तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले परभणी जिल्ह्याचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय वसंतराव शिंदे साहेब, आमचे गटनेते सचिनजी गोरे साहेब, तसेच या नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आदरणीय ढाकणे साहेब, तसेच माझे सर्व नवनिर्वाचित सर्व नगरसेवक त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि विशेष म्हणजे आपल्या शहरातील सर्व हिंदू समाजातील आमचे मार्गदर्शक धर्मगुरू त्यांची उपस्थिती इथं प्रार्थने होती आणि त्यांनी दिली, त्यांचं पण स्वागत करतो. आणि शहरातील आमचे मुस्लिम समाजातील जे जिम्मेदार आणि मौलाना त्यांचं पण मनापासून मी स्वागत करतो. ज्यांनी सर्व जनतेनं आपल्या परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष मंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर सापोरे यांच्यावर विश्वास टाकला, त्यांना विश्वासात पात्र ठरवले आणि आज या ठिकाणी भाजपाच्या माध्यमातून भरघोस मतांनी या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं. प्रथम सांगायचं म्हणजे
आज रोजी आमच्या जिंतूर शहराला परभणी जिल्ह्यामधून जिंतूर शहराकडे विशेष लक्ष होतं आणि सर्वांचं एकच लक्ष होतं की या मंत्र्यांच्या माध्यमातून नगर परिषद भाजपच्या ताब्यात येते का नाही. पण मी स्वतः पाहिलं मराठवाड्यामध्ये प्रथमच या पहिल्या पालकमंत्री असत्या की त्या प्रत्येक समाज घटकाच्या त्यांच्या घरात डोर टू डोर जाऊन व्यक्तीच्या त्यांनी संपर्क साधला, ग्राउंड लेवलला त्यांनी संपर्क साधला. प्रत्येक समाजातील महिला असतील, तरुण वर्ग असतील, तरुणी असतील, त्यांच्याशी स्वतः व्यक्तीचा संवाद साधला आणि त्यांच्या या परिश्रमामधून आज ही सत्ता या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून जिंतूर नगर परिषद मध्ये आहे. हे फार महत्वाचे सांगायचं नाही. आज मी तो परत एकदा सांगू इच्छितो की प्रथमच 2007 ते 2008 मध्ये मी त्यावेळेस नगराध्यक्ष जिंतूर मध्ये होतो. 2.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी काम करण्यासाठी मला कमी पडला. जिंतूर शहरातील प्रामुख्याने हिंदू समाजातील, मुस्लिम समाजातील धार्मिक स्थळ असतील, त्यांची बरंच सभा मंडप आणि बरंच काही विकासाची कामं त्या ठिकाणी आम्ही केली. माझ्यानंतर आदरणीय बोडेकर साहेबांच्या माध्यमातून अनुराधाताई जाधव या नगराध्यक्ष होते, त्यांच्या माध्यमातून बरीच कामं झाली. त्याच्यानंतर आमचे आदरणीय गटनेते सचिनभाई गोरे साहेब हे नगराध्यक्ष होते, त्यावेळेस पण विकासाची कामं झाली. त्याच्यानंतर 5 वर्ष गॅप पडला. त्याच्यानंतर 3 वर्ष शिवसाहेब प्रशासनाचा गॅप पडला, म्हणजे 8 वर्ष नगरपालिकेला पूर्ण दुष्काळ व्हावा लागला. त्याच्यानंतर आज सत्ता आहे आणि खरोखरच या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला सांगू इच्छितो की जनतेनं फार मोठी जबाबदारी आज माझ्या एकट्यावरच नाही तर आमच्या 16 नगरसेवकांवर टाकलेली आहे. आणि मला माहित आहे की आमचे 16 नगरसेवक आणि मी स्वतः आम्ही कर्तव्य लक्ष आणि तुमचं कुठलंही काम आम्ही या ठिकाणी आमचं फार जिम्मेदारीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी करू इच्छितो. परत एकदा सांगायचं म्हणजे जिंतूर शहराच्या इतिहासामध्ये रस्ते, रोड, नाली याच्याशिवाय कुठलेच काम झाले नाही. आता आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे, म्हणून आपल्याला काहीतरी नवीन संकल्पना या ठिकाणी आपण घेऊन आलो आहे. त्या संकल्पनेच्या माध्यमातून शहर आज सुंदर शहर करायचं. प्रथम आम्ही जर काम घेतलं असेल हाती तर आपल्या जिंतूर शहरातील उलट्या नदीचं काम घेतलं. आपली उलटी नदी आपल्या परभणी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे आणि आमची 3.5 किलोमीटरची उलटी नदी, या नदीचं सुशोभीकरण करण्याचं काम या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून घेतलं आहे आणि दिली साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम चालू केलं आहे. त्याचे 3 ते 4 टप्पे आहेत. त्या टप्प्यामध्ये आम्ही शहरामध्ये एक असं नवीन काहीतरी घडणार आहे. त्याच्यानंतर दुसरं कामची संकल्पना म्हणजे जिंतूर शहरामध्ये भुयारी गटार योजना आहे. त्यानं जो आज सर्वात महत्वाचा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांच्या धुळीचा आहे. आज धुळीचं साम्राज्य शहरामध्ये मागच्या 25 वर्षापासून आहे, मी पाहतो तसं. म्हणून आपल्याला भुयारी गटार योजना फार महत्वाची आहे आणि प्रथम आम्ही प्राधान्य देणं तर जिंतूर शहरातल्या हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाला जास्तीत जास्त निधी आणून धार्मिक स्थळ कशी डेव्हलप होतील, कशी त्यांची प्रगती होईल या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे पाहणार आहोत. आता गोरे साहेबांना सांगितलं की ज्या दिवशी इलेक्शन संपलं, राजकारण संपलं, त्याच्यानंतर जे पण नगरसेवक निवडून आले, जे पराभूत झाले ते आपले विरोध पार्टीमध्ये जे आले ते पण आपले स्वतः आपल्याला एकच ध्यान ठेवायचा की जिंतूर शहराचा विकास. म्हणून आम्हाला आमचे नेते आदरणीय रामप्रसादजी बोडेकर साहेब, आमच्या पालकमंत्री आदरणीय दिदी साहेब यांच्या सूचना आहेत, यांचे आदर्श आहेत की आपल्याला आता कुठलाही पक्षपात न करता जिंतूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1 तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये विकास कामं करायची. आम्ही पाहणार नाही की अमुक प्रभागामध्ये
विकास निधी टाकायचा नाही, असं काम आधीपर्यंत झाले, असं करणार नाही. आमच्या मागच्या स्वतःच्या 2.5 वर्ष असेल, मोरे साहेबांचे 5-2.5 वर्ष असते, कुठला विकास निधी असा आम्ही फक्त जे निवडून आले, जे आपल्या पक्षाचे त्याच्या प्रभावात टाकायचे, बाकीच्या प्रभावात टाकायचे, असे काम आम्ही केले नाही, करणार नाही. फक्त जिंतूर शहराचा विकासच आम्ही करणार, प्रत्येक प्रभागात आम्ही काम करणार. आणि विशेष सांगायचं म्हणजे आज जिंतूर शहरामध्ये हिंदू समाजानं सर्व 18 प्रकारचे जातीचे असतात, सर्व प्रकारचे नागरिक असतील, त्यांनी फार मोठा विश्वास टाकतो. 70 ते 80% मतदान या ठिकाणी आम्हाला भाजपला झालं. प्रथमच मुस्लिम समाजानं भाजप पक्षावर विश्वास टाकला आणि या ठिकाणी 25 ते 30% मतदान आज मुस्लिम समाजाचं भाजपला झालं. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमच्या आयावेद असतील, त्यांच्या माध्यमातून 950 मतदान प्रभाग 1 मध्ये झालं, प्रभाग 3 मध्ये झालं, प्रभाग 4 मध्ये, असं बरंच काही मला मुस्लिम समाज असतील, दलित समाज असेल, यांनी आम्हाला प्रति विश्वास टाकून आम्हाला या ठिकाणी मतदान केलं. आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही सांगू इच्छितो त्या समाजातील सर्व बांधवांना, या तुम्हाला तुमचा विश्वास तुम्ही आम्हाला टाकला, त्या विश्वासात पात्र आम्ही राहू आणि तुमच्या प्रत्येक कामाला आम्ही कटिबद्ध राहू, अशा कार्यक्रमाने सांगू इच्छितो तुम्हाला. आणि शहरामध्ये प्रथम एक सांगायचं म्हणजे पाण्याचा प्रश्न असतो, बऱ्याच काही मूलभूत सुविधा आहेत. आणि परभणी जिल्ह्यामध्ये आपलं जिंतूर शहर असं आहे की त्याला भरपूर पाणी योजना आहे, भरपूर पाण्याचा साठा आहे, जलजीर धरण आपल्या जवळ आहे. फक्त नियोजनाभावी आपलं कमी जास्त होत असतं. आता मागच्या 4 दिवसाखाली जिंतूर शहरामध्ये काही भागामध्ये पाणी टंचाई झाली, मला लगेच फोन आले की या वार्डमध्ये पाणी नाही आलं, थोडं काम आहे, 2-3 दिवस सुरू करायचं काम या ठिकाणी मी करत. फक्त नियोजन करायचं काम आहे आपल्याला, योजनेचा साठा फक्त नियोजन करायचं काम आहे. म्हणून या ठिकाणी पुन्हा सांगू इच्छितो, ज्या मूलभूत सुविधा आहेत आपल्या, स्वच्छता असं, पाणी असं, आरोग्य असं, याच्यामध्ये मी कधीच कमी पडणार नाही. स्वतः आमची 16 नगरसेवकाची टीम या ठिकाणी आम्ही 16 व्यक्तीच्या नगर परिषद म्हणजे आमचे कुटुंब समजून, आणि हे सर्व माझे नगरसेवक 16 नसून 25 ते 25 वर्ष माझे कुटुंबाचे सदस्य समजून या ठिकाणी जिंतूर शहरामध्ये काम करत, असे या कार्यक्रमाने मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि परत एकदा सांगायचं म्हणजे आज आपण भाग्यवान आहात, आपण जनता तुमचा आशीर्वाद खाली जाणार नाही. कारण आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघनादिदी बोर्डीकर सापड यांच्या माध्यमातून आपल्याला केंद्रातून राज्यातून भरपूर निधी त्या ठिकाणी भेटणार आहे आणि आपला विकास कुठंच कमी विकास कुठं थांबणार नाही. जिंतूर शहराला जेवढा निधी लागणार तेवढा निधी या ठिकाणी भेटणार. मी प्रत्येक समाजामध्ये फिरत असते, बऱ्याच समस्या मी ऐकल्या, त्याच्यामध्ये काही बंजारा समाजाच्या मी समस्या ऐकल्या, त्यांचं बंजारा समाजाचं समाज मंदिर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं, अजून झालं नाही. या ठिकाणी शब्द देतो की आम्ही समाज मंदिरासाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करू, त्या ठिकाणी समाज मंदिर जिंतूर शहरात बंजारा समाजासाठी देऊ. परत एकदा सांगायचं म्हणजे जे मुस्लिम समाजामध्ये मोमीन समाज असतो, तो कच्ची समाज आहे, म्हणजे हसन शेख, त्यांना एक सभागृह पाहिजे होतं त्यांच्या समाजात, त्या ठिकाणी आम्ही देऊ, या ठिकाणी शब्द देतो. परत एकदा दलित समाजासाठी सभागृह आहे आपल्या लेंगेर रोडला रेहमान बचाव, ते काम आम्ही लवकरात लवकर करू, या कार्यक्रमात सांगू इच्छितो. आणि परत एकदा सांगायचं म्हणजे जिंतूर शहरामध्ये बरेच काही असे रस्ते रखडलेले आहेत, त्या पण आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त निधी आणायचा प्रयत्न करू, या कार्यक्रमात सांगू इच्छितो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिंतूर शहरामध्ये आज मी क्रिकेटचं उद्घाटन करायला गेलो होतो सकाळी. आज जिंतूर शहरामध्ये आपल्या हिंदू समाजामध्ये असतील, मुस्लिम समाज असतील, बरेच काही नवयुवक आज क्रिकेटचे प्रेमी आहेत, मोठमोठे आपले चांगले उत्कृष्ट असे प्लेयर आहेत, ते आज मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत जाऊन खेळून आले. म्हणून त्यासाठी आपल्याला जिंतूर शहरासाठी क्रीडा संकुलन फार महत्वाचं आहे. लवकरात लवकर आम्ही दिदी साहेबांच्या माध्यमातून या शहरामध्ये जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी क्रीडा संकुलाचं काम आम्ही सुरू करू, या कार्यक्रमाने तुम्हाला सांगू इच्छितो. परत एकदा जिंतूर शहराला नाट्यगृहाचं फार महत्वाची गरज आहे. जिंतूर शहराला नाट्यगृहाबाई आज मानवतमध्ये पहा, शेलूमध्ये पहा, तुमच्या परभणीचं मोठी आहे, पण जिंतूर, शेलू, मानवत या ठिकाणी नाट्यगृह आहे, शिवशोभी फार उत्तम असे नाट्यगृह आहे. या ठिकाणी आम्ही पण आज नाट्यगृहासाठी पण निधी खेचून आणायचं काम या ठिकाणी करू. म्हणजे माझं एवढंच सांगायचं काम आहे की आज जिंतूर शहरामध्ये जे कामं आतापर्यंत झाली नाही ती काही नवीन कामं या ठिकाणी करायचा निर्धार आम्ही आता भाजप पक्षाच्या आणि दिदी साहेबांच्या माध्यमातून घेतला आहे. फक्त मला एवढंच सांगू इच्छितो की जिंतूर शहराच्या जनतेला की आज तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकला, तुमच्या विश्वासात मी
कधीच कमी पडणार आहे. विश्वासाला तडा द्या अशी कुठली गोष्ट करणार नाही. प्रत्येक गोष्ट प्रामुख्याने करत आणि तुमचं कुठलंही काम, तुमचा छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ असून, तुमचा मुलगा लहान समजून काही कमी जास्त झाला असेल तर आमच्या बॉडीमध्ये आमच्याबद्दल माफ करा. कारण काम करणारा चुकत असतो, कधी पण काम करणारा चुकत असतो. काम नाही करणारा कधी चुकत नसतो, पण काम करणारा कधी चुकत असतो एवढी लक्षात ठेवा. आणि भाजप पक्षाच्या वतीनं दिदी साहेबांच्या माध्यमातून व्यक्तिशः आमच्या पूर्ण नगर परिषदच्या आमची जी बॉडी असेल, मी असेल, आमच्या जो काही पक्षपात जातीपातीचं राजकारण केलं जाईल, सर्वांना समान हक्क त्या ठिकाणी आम्ही देऊ असंच त्या कार्यक्रमाने मी तो परत एकदा सांगतो. आणि या ठिकाणी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, आमच्या पक्षातल्या सर्व जे आमचे प्रमुख आहेत यांना तुम्ही मान देऊन, आमच्या नगर परिषदेच्या सर्व सदस्यांचा मान देऊन या ठिकाणी आहात, त्याबद्दल मी तुमचं फार मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. आमचे आदरणीय कर्तव्यदक्ष आमचे डॉक्टर गडारे साहेब त्यांनी आता सांगितलं की भाजप पक्ष कुठला पक्षपात न करता काम करेल, म्हणून असंच काम करणारा मित्रांनो आमचे परभणीचे बंधू आदरणीय रविदादा देशमुख त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचे काका, त्यांचे वडील कैलासवासी माजी खासदार अशोकराव देशमुख त्यांनी जे मागच्या त्यांच्या काळात जी कामं केली, तर त्यांची जी छबी होती या परभणी जिल्ह्यावर, त्यांच्या छबीचं कुठंतरी छोटा मोठा एक वारसा आम्हाला आहे देशमुख कुटुंबाला. त्यांच्या वारसाच्या माध्यमातून एक अशी मोठी जिम्मेदारी माझ्यावर पडली असं मी समजून परत माझे वडील माजी नगराध्यक्ष कैलासवासी आदरणीय विनायकराव देशमुख आता जिल्ह्याच्या लक्षात घेऊन मी पुढचं कार्य करेल असंच त्या कार्यक्रमाला सांगून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.